उन्हाळ्याची खरी मजा म्हटलं तर झाडाची ताजी कैरी कापून खाण्यातच आहे. बरोबर आहे की नाही मंडळी? आणि हे सगळं होऊ शकते गावाकडंच. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला बघायला मिळेल. थांबा शेवटपर्यंत. इतकं छोटंसं झाड असूनही याला बघा किती सारे आंबे लागले. आणि अगदी छोट्या मुलाचा हात पुरेल असे इतके खाली आंबे आहेत याला. आणि इतकी जोराची हवा सुटली होती की एक आंबा पण पडला. आणि हा सगळा व्हिडिओमध्ये शूट झाला. याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी चॅनलवरती टाकलेला होता. मी म्हटलं की याच्याबरोबरच आणखीन 1-2 आंबे मिळतील तर बघू, नाहीतर तोडून घेऊ. पण झाड तर बघितल्यानंतर खूप सारे आंबे होते, पण तोडायची हिंमत झाली नाही. कारण आंबा इतका खूप गोड आहे हा पिकल्यानंतर. आता याला पाड पडायलाच होता, तर मी आणखीनच आंबे पडतील म्हणून इथंच थांबून होती. तोपर्यंत व्हिडिओ बंद केलेला होता आणि मला 2-4 आणखी आंबे मिळाले. तर छोट्या छोट्या मुली म्हणाल्या मला की आज दुपारला आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवून घेऊ. मग त्यांनी नमक तिखट वगैरे आणले आणि मी हे सगळे बनवायला सुरुवात केली. तर बघा, आंब्याला सर्वात आधी मी छिलून घेतला. इथे एकच आंब्याचा दाखवला आहे. आता तुम्ही म्हणाल की 2-3 आंबे कुठे गेलेत, तर मी व्हिडिओ पुरता एकच आंब्याचा दाखवत आहे, ठीक आहे. तर इथं मी आंब्याला छानपैकी धुतलेला होता आधीच आणि आता याला छिलून घेतला मस्तपैकी. आणि आंब्याला छिलल्यानंतर याच्या बनवल्या छोट्या छोट्या फोडी. आणि छोट्या छोट्या फोडी बनवल्यानंतर त्याच्यावर टाकला नमक आणि तिखट. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही टाकला. मसाले तर खूप सारे दिसतील तुम्हाला डब्यामध्ये, पण नमक आणि तिखटच टाकला. कारण ह्या डब्यामध्ये नमक आणि तिखटच आहे. आणि दुसरी आहे इथे हळदी आहे, तर हळद तर काही टाकत नाही, तुम्हालाही माहीत आहे. आणि हे सगळे बसून बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आला सांगाच मला कमेंटमध्ये. खोटं बोलायचं नाही, ठीक आहे. मला तर हे सगळे बनवत असतानाच माझ्या तोंडाला इतका पाणी आला. आणि माझ्यासोबतच्या छोट्या छोट्या मुली पण म्हणत होत्या की आमच्या तोंडाला तर बघूनच पाणी आलं आहे म्हणून. दिसते का? आताच नाही सुटला म्हणून सोनिता. पिवळे टाकतेस तू? तर बघा मंडळी, झाली झाडाची ताजी कैरी काटून छिलून त्याच्या फोडीमध्ये रूपांतर करून छानशी खायला. तर सांगा आलं की नाही तोंडाला पाणी? मला तर खूप मस्त वाटली खायला. कारण हा आंबा कच्चा असताना इतका आंबट असते आणि पिकल्यानंतर तर खूपच गोड. या मग गावी आंबे पण खायला. आणि बघा किती सुंदर असं बनलेलं आहे. आलं की नाही तोंडाला पाणी बघून? सांगाच नक्की कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच गावाकडील व्हिडिओ बघण्यासाठी. मला तर खूप मजा आली होती आजचं हे सगळे खाऊन. साईडला शेळीचा आवाज खूप येत आहे, तो सगळं इग्नोर करा.